टू यू बाय चितळे बंधू। प्रशांत कोरटकरला 2 दिवसांची पोलीस कोठडी। कोरटकरला आर्थिक मदत करणाऱ्यांची चौकशी होणार, सरकारी वकिलांची माहिती। सुनावणी संपल्यानंतर प्रशांत कोरटकरवर वकिलाचा हल्ला, अमित कुमार भोसले असं मारहाण करणाऱ्या वकिलाचं नाव। संतोष देशमुखांच्या अपहरणासाठी वापरल्या 2 गाड्या, अमानुषपणे मारहाण, आरोपी सुदर्शन घुलेचा जबाब माझावर। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपी जयराम साठे आणि महेश केदारच्या जबाबामध्ये आणखी एक नाव। सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुखांनी मारहाण केल्याचा दावा। दिशा सालियन मृत्यू प्रकरणात नवा अँगल, वडिलांचे विवाहबाह्य संबंध आणि आर्थिक चणचणीतून आत्महत्या असा पोलिसांचा निष्कर्ष। मालवणी पोलिसांच्या आधीच्या क्लोजर रिपोर्टमध्ये ही आत्महत्याच असल्याचं नमूद। सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर अशी नावं लावण्याचा प्रयत्न, मंत्री गिरीश महाजन यांची माहिती। साधू महंतांमधील वादावर सरकारकडून तोडगा। महाराष्ट्रातल्या महिलेची पतीकडूनच बंगळुरूमध्ये हत्या, मृतदेह सुटकेसमध्ये भरून पुण्यामध्ये पळ। बंगळुरूतील घरमालकाला फोन करून दिली पत्नीच्या मृतदेहाची माहिती, पती अटकेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये दत्तक घेतलेल्या 4 वर्षीय चिमुकलीची आई वडिलांकडून निर्घृण हत्या, 15 दिवस उपाशी ठेवून अमानुष छळ, मारहाण करून दिले अंगावर चटके। कॉमेडियन कुणाल कामराला मद्रास हायकोर्टाचा दिलासा, 7 एप्रिलपर्यंत अटकेपासून अंतरिम दिलासा। येत्या 31 मार्चला कामरा मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहणार। शेजाऱ्याकडून 10 वर्षांच्या मुलीला लग्नाची मागणी, अपहरणानंतर लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार, पुण्याच्या वारजेतल्या घटनेने संताप। केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, महागाई भत्त्यामध्ये 2% वाढ, महागाई भत्ता 53 वरून 55%। भारतातील नागरिक 1.1 लाख कोटी तास स्मार्टफोनवर, अहवालातनं माहिती समोर। मोबाईलवर वेळ घालवणाऱ्यांमध्ये जगात भारताचा 3रा क्रमांक। म्यानमारमध्ये शक्तिशाली भूकंपात 144 जणांचा मृत्यू, 700 पेक्षा जास्त जण जखमी, अनेक इमारती जमीनदोस्त। थायलंड चीनपासून ईशान्य भारतापर्यंत हादरे। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।